सायखेडा येथील श्री लक्ष्मी व्यंकटेश मंदिर येथे सुरू असलेल्या 10 दिवसीय भव्य ब्रह्मोत्सव सोहळ्यात रविवार दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी स्वरताल संगीत संध्याचा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। महंत श्री श्री 1008 कमलाकांताचार्यजी महाराज यांच्या पावन मार्गदर्शनाखाली आणि बालाजी भगवान संस्थानाच्या वतीने आयोजित ब्रह्मोत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली आहे। याच अनुषंगाने आयोजित स्वरताल संगीत संध्येला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। या कार्यक्रमात गायिका गौरी भुतडा यांनी भावगीते व भक्तिगीतांचे सुरेख सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली। त्यांच्या सुमधुर आवाजाने संपूर्ण मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। तबल्यावर प्रसाद पुराणिक सर आणि फकबाजीवर सागर पोटे यांनी उत्कृष्ट साथक संगत करत कार्यक्रमाला 4 चांद लावले। स्वर आणि ताल यांचा सुंदर मिलाफ अनुभवत भाविकांनी दाद देत कार्यक्रमाची रंगत वाढविली आहे। संगीत संध्येमुळे ब्रह्मोत्सवाच्या वातावरणात अधिक उत्साह निर्माण झाला असून हा सोहळा धार्मिकतेसोबत सांस्कृतिक परंपरेची जपवणूक करणारा ठरत आहे। आयोजकांच्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडलाय। ब्रह्मोत्सवाच्या पुढील दिवसांमध्येही विविध धार्मिक विधी, कीर्तन, प्रवचन, भजन, महाप्रसाद व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून अधिकाधिक भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थानाच्या वतीने करण्यात आले। मी गौरी भुतडा। आज आमच्या सायखेडा गावामध्ये ब्रह्मोत्सव सोहळा हा गेल्या 4-5 दिवसांपासून सुरू असतो। 10 दिवसांचा हा सोहळा असतो। त्यामध्ये वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम राबवले जातात। तर आमची जी स्वरताल अकॅडमी आहे आमच्या गावात आम्ही जी स्थापन केली आहे मुलांच्या संगीत शिक्षणासाठी, तर आमच्या सगळ्या शिक्षकांचा आज जो काही भावगीत आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम झाला त्याबद्दल मी बालाजी संस्थानाचे खूप खूप आभार मानते। धन्यवाद। आजचा आमचा पहिला प्रयत्न होता की जिथं आम्ही स्वरताल संगीत अकॅडमीचे सगळे आमचे शिक्षक होते, पखवाज वादक असतील, तबला असेल किंवा हार्मोनियम असेल, गाणं असेल, आम्ही सगळा एक छान कार्यक्रम सादर करण्याचा प्रयत्न केला। तो प्रेक्षकांना नक्कीच आवडला असेल। तर आम्ही पुढच्या वर्षी याच स्वरताल संगीत अकॅडमीचे सगळे जे गुणी विद्यार्थी आमचे ते पुढच्या वर्षी असाच एक छानसा दर्जेदार कार्यक्रम इथे सादर करणार आहेत। त्याचं कारण असं की आपण जी संगीत सेवा करतो ती आपले जे देवी देवता असतात त्यांच्या चरणी आपण अर्पण करायला पाहिजे। तर तो प्रयत्न आमचा होता की बालाजी संस्थानच्या वतीने हा जो काही धार्मिक कार्यक्रम गेल्या कित्येक वर्षापासून साजरा होतो, तर तिथं आमचा प्रयत्न होता की आम्ही पहिले शिक्षक सर्व या संस्थेच्या या धार्मिक कार्यक्रमामध्ये आपली सेवा देऊ, पण पुढच्या वर्षी आमचे जे सगळे विद्यार्थी आहेत ते तबला वाजवणारे असतील, हार्मोनियम, गायन, पखवाज, हे सगळे एक छानशी संगीत सेवा पुढच्या वर्षी या कार्यक्रमात नक्कीच देतील। धन्यवाद। Thank you.
नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.